नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या होऊ दे चर्चा या सेगमेंटमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जनगण मन अधिनायक जय हे यातली संकल्पना काय आहे त्यावर चर्चा करणार आहोत. टागोरांना काय अभिप्रेत होतं हे लिहिताना? ब्रिटिशांच्या राज्यामध्ये ब्रिटिश राजा हा अधिनायक होता. त्यावेळी टागोरांनी ही एक काय कन्सेप्ट मांडली ते आपण पाहूया. थोडं संकल्पनांकडे येऊया. याच्यामध्ये अधिनायक ही एक कन्सेप्ट आहे. अधिनायकत्व, ज्याला इंग्लिशमध्ये डिक्टेटरशिप असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये सार्वभौमत्व असं म्हणतात. त्याचा अर्थ असतो एक केंद्रीकृत ठोस अशी सत्ता की जी त्या समाजाला दिशा देते, आकार देते, आणि ती दिशा किंवा तो आकार त्या अधिनायकत्वाच्या डेफिनेशनवर आणि नेचरवर डिपेंड असतो. मग टागोरांना कुठलं अधिनायकत्व अपेक्षित आहे? तर त्यांना पहिलं अधिनायकत्व जे अपेक्षित आहे ते आहे जनाचं. जन म्हणजे काय? तर वर्किंग क्लास, सामान्य जनता, कष्टकरी रयत, अशा कष्टकरी लोकांचं अधिनायकत्व टागोरांना अपेक्षित आहे आणि त्या अधिनायकत्वाचा ते जय जयकार करतात. दुसरी कन्सेप्ट आहे गण. गण म्हणजे लोकसमूह, सहकाराची जी संकल्पना आहे. लोकांनी एकत्र येऊन तयार केलेलं राज्य, कम्युनिटी लीडरशिप आपण ज्याला म्हणतो, अशा गणांची सत्ता आणि त्याचं अधिनायकत्व टागोरांना अपेक्षित आहे. आणि तिसरी कन्सेप्ट आहे मन, फ्री विल, एक सहानुभूती असणारं, प्रेम आणि आदर असणारं, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा विचार करणारं मन टागोरांना अपेक्षित आहे. आणि त्या मनाचं अधिनायकत्व टागोर सांगतात आणि त्याचा जय जयकार करतात. ज्यावेळी ही कविता राष्ट्रगीत म्हणून घेतली असेल त्यावेळच्या राष्ट्रधुरीणींना हे अपेक्षित असेल की ज्यावेळी आपण जनगण मन अधिनायक जय हे म्हणू त्यावेळी आपण जनाचं अधिनायकत्व, गणाचं अधिनायकत्व आणि मनाचं अधिनायकत्व यावर विचार करू. तर या संकल्पनेवर होऊ दे चर्चा. धन्यवाद.